पंतप्रधान नरेंद्र मोदींची इराणच्या राष्ट्रपतींशी फोनवरून चर्चा। वाढता तणाव, जीवितहानी आणि पायाभूत सुविधांच्या नुकसानाबद्दल मोदींकडून चिंता व्यक्त। शांतता आणि स्थैर्यासाठी भारताच्या वचनबद्धतेचा मोदींकडून पुनरुच्चार। युद्धामुळे देशातील गॅस पुरवठ्यावर कोणताही परिणाम नाही, पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती। तर घरगुती सिलेंडरच्या बुकिंगसाठी शहरात 25, ग्रामीण भागात 45 दिवसांची मर्यादा। आखाती देशातील युद्धाचा आज 14वा दिवस। हॉर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहणार, इराणचे सर्वोच्च नेते मुजतबा खामेनींनी ठणकावलं। शाळेतील निष्पापांच्या बळींचा बदला घेणार, खामेनींचा इशारा। अमेरिकेवर आता इराकमध्येही हल्ला, लढाऊ विमानांना इंधन पुरवणारं विमान पाडलं। इराकमधल्या इराणप्रेमी गटाचा हल्ल्याचा दावा। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची आज निवड। राणा जगजितसिंह पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील अध्यक्षपदाच्या दावेदार। तानाजी सावंतांना भाजपसोबत जावं लागणार। लातूर जिल्ह्यातल्या निलंग्यात एसटी डेपोमध्ये डिझेल भरताना भीषण आग, बस जागेवरच जळून खाक। डिझेल भरणारा ऑपरेटर गंभीर जखमी। पाकिस्तानी खेळाडू अबरार अहमदसाठी काव्या मारनच्या सनरायझर्स लीड्सनं मोजले जवळपास 2,34,00,000 रुपये। द 100 स्पर्धेतील लिलावात केलं खरेदी। काव्या मारनचा हैदराबाद संघ ट्रोलर्सच्या रडारवर।